प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. सध्या संपूर्ण देशामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू सह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकल्या गेलेले आहे, बिगुल वाजलेले आहे आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी पाथर्डी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अर्थात तो अपघात होता, त्यांची ती केलेली हत्या होती की तो अपघात होता हे कळायला काही मार्ग नाही आणि त्यांच्या मृत्यूचं खरं कारण आपल्या समोर येईल काही नाही हे सुद्धा एक शंका आहे. असो, त्यासोबत शिवाजी कर्डिले हे जे राहुरी पाथर्डीचे आमदार होते त्यांचंही दुर्दैवी निधन झालं. या दोघांच्या निधनानंतर बारामती आणि राहुरी पाथर्डी मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणुका होणार आहे. त्याचे 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. अर्थात अजित पवारांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवणं क्रमप्राप्त आहे विधानसभेची. आणि त्या विधानसभा निवडणूक त्या त्यांच्या पती अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती लढतील हे सूर्यप्रकाशा इतकं सच्च आहे. राहुरी मतदारसंघात कोण लढणार अजून चित्र स्पष्ट जरी झालं नसलं तरी या दोन्ही मतदारसंघामध्ये आंबेडकर घराण्याची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. आंबेडकर घराणं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेलेले आहे. आंबेडकर घराण्यातील वरिष्ठ प्रकाश आंबेडकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी स्पष्टपणे पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूती म्हणून निधन झालेल्या व्यक्तीच्या जागेवर त्याच्या परिवाराच्या व्यक्तीच्या विरोधात कोणी लढू नये या संकल्पनेलाच माझा विरोध आहे असं जाहीरपणे त्यांनी सांगितलं. बारामती मतदारसंघात जर सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील तर त्यांच्या विरोधात कोणी बाकीच्यांनी निवडणूक लढवू नये एक सहानुभूती म्हणून या संकल्पनेला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे जर असं केलं तर तो एक लोकशाहीला घातक असा पायंडा पडेल. ते लोकशाहीला घातक आहे. निवडणूक मग ती पोटनिवडणूक कोणाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली जागा असो किंवा अन्य सहानुभूती म्हणून निवडणूक लढवायचीच नाही आणि त्या व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून द्यायचं म्हणजे ही एक प्रकारे लोकशाहीची विटंबना आहे, लोकशाहीची थट्टा आहे. प्रकाशजी आंबेडकरांच्या बोलण्याचं हे सार आहे. त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर यांचा उमेदवार हा बारामतीच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे की काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी जो उमेदवार उभा केलेला आहे ऍडव्होकेट आकाश मोरे यांना वंचित पाठिंबा देणार याकडे आता लक्ष लागलेले आहे. राहुरी मतदारसंघात वंचितने आपला उमेदवार दिलेला आहे. यावरती बोलताना प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की 8-10 दिवसाआधी आम्हाला काँग्रेसकडून संदेश आला होता निवडणुकीच्या संदर्भात, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार उभा केलेला आहे. जर त्यांनी उमेदवार दिला तर बघूया काय करायचं काय नाही.
परंतु सध्या तरी आमचा उमेदवार तिथे रिंगणात आहे आणि सहानुभूती म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाही. कारण लोकशाही आपल्याला संवर्धित करायची आहे, लोकशाही टिकवायची आहे आणि लोकशाही जर आपल्याला सुदृढ करायची असेल, सशक्त करायची असेल, तर निवडणुका बिनविरोध पार पडणं हे घातक ठरणार आहे. सहानुभूतीच्या जोरावरती हे घातक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात प्रकाशजी आंबेडकर उतरणार हे स्पष्ट जरी असलं तरी आनंदराज आंबेडकरांची भूमिका काय, आनंदराज आंबेडकर साहेब या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सहभाग होणार आहे का? त्यांची युती ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहे, परंतु राहुरीमध्ये किंवा बारामतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. म्हणूनच आनंदराज आंबेडकर यांची भूमिका या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये काय असणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेलेले आहे. अर्थात आंबेडकर बंधूंच्या राजकीय निर्णयाकडे तुमच्या आमचे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. कारण आंबेडकर घराण्याच्याच निर्णयावरती इथले जय पराजय हे ठरणार आहे. बघूया आंबेडकर बंधू कोणता निर्णय घेतात. जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.